न्यूज, जनजागृती साध्यम, हक्काचे लोकमाध्यम। जळगाव येथील जैन हिल्स परिसरात लागवड केलेल्या आंब्यांपैकी तब्बल 150 जातींच्या आंब्यांचे मँगो फिस्टा प्रदर्शन शिरसोली रोडवरील गौराई ग्रामोद्योगच्या भव्य दालनात दिनांक 21 व 22 मे असे 2 दिवस आयोजित करण्यात आले होते। सदर मँगो फिस्टा प्रदर्शनाचे 21 रोजी जैन इरिगेशन सिस्टीम लिमिटेड कंपनीचे अध्यक्ष अशोक जैन यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले। जैन इरिगेशनद्वारा विकसित केलेल्या टिश्यू कल्चरच्या प्रजाती, जैन संकरित हायब्रिड आंब्याच्या 34 प्रजाती आणि थायलंड, मेक्सिको, युरोप, USA, ऑस्ट्रेलिया, इस्रायल या विदेशी आंब्यांच्या वेगवेगळ्या जातींचे आंबे पाहण्याची संधी प्राप्त करून देण्यात आली होती। मँगो फिस्टा या प्रदर्शनाची वैशिष्ट्य म्हणजे महाराष्ट्रातीलच नव्हे तर देशभरात पहिल्यांदाच असे प्रदर्शन आयोजित करण्यात आले होते। तसेच दुर्मिळ व चविष्ट आंब्यांच्या अनेकोत्तम व्हरायटीज एकाच छताखाली बघण्याची सुवर्णसंधी आणि जैन इरिगेशनने संशोधित व विकसित केलेल्या टिश्यू कल्चर आंब्यांचाही समावेश करण्यात आला होता। अशा या आगळ्या वेगळ्या 2 दिवसीय प्रदर्शनास जळगावकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला। एक खूपच सुंदर स्तुत्य प्रकल्प आहे। म्हणजे जळगावात असा होऊ शकतो अशी कल्पना पण मी केली नव्हती। 156 प्रकारच्या आंब्याच्या व्हरायटी इथं आणि आमच्यासारख्या म्हणजे आम्ही शेतकरी पण आहोत आणि खाणारे दर्दी पण आहोत, तर ॲट ए टाईम आम्हाला सगळं बघायला मिळतंय आणि जैन इरिगेशन यांच्या प्रयत्नांमुळे ते पाहायला मिळतंय। तर हे खरोखर याच्यामागे खूप कठीण हार्डवर्क आहे, एवढ्या व्हरायटी गोळा करायच्या आणि सगळं खूप मोठं वर्क आहे। तर खूपच स्तुत्य उपक्रम आहे आणि सगळ्यांनी येऊन त्याचा लाभ घ्यायला पाहिजे। हा पहिल्यांदाच ऐकलेला प्रोजेक्ट आहे आणि मल्टिपल व्हरायटीज ऑफ टिश्यू कल्चर व्हरायटीज आर अवेलेबल। लेट्स सी हाऊ इट वर्क्स आउट। सुंदर आहे, याचे प्लांट्स मिळाले तर अधिक आनंद होईल। नाही, वेगवेगळ्या प्रकारची आंबी आहेत आणि इथले आंबे आम्ही टेस्ट पण केलेले आहे, खूप छान आहेत आणि खूप छान वाटलं नवीन नवीन आंबे बघायला वेगवेगळ्या प्रकारचे। संकल्पना ती जरा स्पष्ट करा। मला असं वाटतं जसं की फ्रूट बास्केट मिळते तसं इतकी व्हरायटी तर काही कोणी घेऊ शकत नाही, पण मग एक 10 आंब्यांच्या व्हरायटीचे फ्रूट बास्केट, मँगो बास्केट कधी आपण मार्केटमध्ये आणली तर प्रत्येकाला व्हरायटी ऑफ मँगो खायला मिळतील आणि परचेस पण होईल आणि एक वेगळं कन्सेप्ट हा भारतामध्ये येईल असं मला वाटतं। आपल्या जैन हिलच्या परिसरामध्ये गौराई ग्रामोद्योग या ठिकाणी आपण आंब्याचं प्रदर्शन भरवलेलं आहे। या ठिकाणी देशी आणि विदेशी
त्यातच आपण जैन इरिगेशनतर्फे क्रॉसिंग करून केलेल्या काही हायब्रिड व्हरायटी, त्याचसोबत जैन टिश्यू कल्चरच्या काही व्हरायटी, अशा 150पेक्षा जास्त जातींचं प्रदर्शन या ठिकाणी भरवलेलं आहे. याच्यात आपण देशी जातींमध्ये केशर आहे, हापूस आहे, रत्ना आहे, पायरी आहे, मल्लिका, आम्रपाली अशा वेल नोन व्हरायटीज ज्या की रसासाठी आणि कापून खाण्यासाठी टेबल पर्पज प्रसिद्ध आहेत, त्या तर आहेतच. त्यासोबत आपण जैन हायब्रिडमधून काही व्हरायटी डेव्हलप केलेल्या आहेत. त्याच्यात कलरफुल व्हरायटी आहेत काही, म्हणजे रेड कलर, त्या व्हरायटी काही वेगवेगळ्या आकाराने, वजनाने, अशा 150पेक्षा जास्त व्हरायटी आंब्याच्या इथं ठेवण्यात आलेल्या आहेत. तर याच्यातून ह्या सर्व व्हरायटी, विशेष म्हणजे आपल्या जैन हिलच्या परिसरामध्ये सर्व झाडांची लागवड आहे आणि त्या झाडांवरची ही फळं आहेत. त्यामुळं भारतातला किंवा भारताबाहेरचा कोणताही आंबा जळगाव किंवा आपल्या सगळ्या परिसरामध्ये येऊ शकतो. हे इथल्या सर्व म्हणजे जे बघायला येतील त्यांना हे कळू शकतं की हे विदेशी व्हरायटी जरी असल्या किंवा लखनौची असेल, दिल्लीची असेल, ते चेन्नईची असेल, तर तीसुद्धा व्हरायटी आपल्याकडच्या परिसरामध्ये चांगल्या प्रकारे येऊ शकते. ही याच्यातून आपल्याला ग्राहकाला आणि शेतकऱ्यांनासुद्धा सांगायचं आहे. गांधी तीर्थ, निसर्गाच्या सानिध्यात महात्मा गांधींच्या जीवनावरील जगातील पहिले मल्टीमीडिया म्युझियम. आजच भेट द्या. गांधी तीर्थ, जैन हिल्स, जळगाव. अधिक माहितीसाठी www.gandhifoundation.net वर व्हिजिट करा.